तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 17 सॉल्व करणार आहे. फॉर अ गिवन सायकल ॲज शोन इन फिगर द वर्क डन ड्युरिंग आयसोबॅरिक प्रोसेस. तर आपल्याला या सायकलसाठी वर्क डन फाइंड करायचं आहे आयसोबॅरिक प्रोसेससाठी. 2022ला प्रश्न आलेला होता. याचे डायग्राम पण दिलेले आहे तुम्हाला. पी व्ही डायग्राम दिलेले आहे. प्रेशर आणि वॉल्यूम. प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये दिलेलं आहे आणि वॉल्यूम मीटर क्यूबमध्ये दिलेलं आहे. युनिट कन्व्हर्जनची गरज नाही आहे. याचे 4 ऑप्शनपैकी जे पहिलं ऑप्शन आहे ए ते आहे 400 जूल, बी ऑप्शन आहे 1600 जूल, सी ऑप्शन आहे 200 जूल आणि डी ऑप्शन जो आहे तो आहे 800 जूल. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सायकल दिलेली आहे आणि आपल्याला वर्क डन फाइंड करायचं आहे आयसोबॅरिक प्रोसेससाठी. तर एक काम करतो ते सर्वात पहिले डायग्राम या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. तर या ठिकाणी आपल्याला पी व्ही डायग्राम दिलेलं आहे. आज झालं प्रेशरसाठी आणि झाली तुमचं वॉल्यूमसाठी. वॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला 2 आहे, इथे 4 आहे आणि या ठिकाणी 6. आणि हा जो वॉल्यूम आहे तो कशामध्ये दिला आहे तर तुम्हाला मीटर क्यूबमध्ये दिलेला आहे, म्हणजे कन्व्हर्जनची काही गरज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला जो प्रेशर दिलेला आहे तर प्रेशर दिलेला आहे 10⁻⁻² मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि शेवटची जी दिलेली आहे ती व्हॅल्यू दिलेली आहे 4 × 10⁻². 4 × 10⁻² इतकी दिलेली आहे. ओके. जेव्हा तुमचं वॉल्यूम किती असेल 2, त्या ठिकाणी तुमचा जो प्रेशर असणार आहे तो किती आहे 10⁻² इतका दिलेला आहे. तो 4 पर्यंत फिक्स आहे. इथपर्यंत तुम्हाला फिक्स व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली आहे. हा पॉईंट दिलेला आहे. कुठपर्यंत हा व्हेरी करतोय तर तुमचा 6 पर्यंत व्हेरी करतोय आणि हा पॉईंट या ठिकाणी जॉईन करून दिलेला आहे. ठीक आहे. आणि याला नाव पण दिलेलं आहे. हा पॉईंट ए दिलेला आहे, इथला बी दिलेला आहे, इथला सी दिलेला आहे आणि इथला डी दिलेला आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे तर वर्क डन या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आयसोबॅरिक प्रोसेस. तर आयसोबॅरिक प्रोसेस जर घेतलं तर सी डी ही एक आयसोबॅरिक प्रोसेस आहे आणि दुसरं कोणतं ए बी. तर या ठिकाणी जर बघितलं तर आयसोबॅरिक प्रोसेस आपण ए बीसाठी घेऊ, कारण त्याच्या अंडर जर एरिया घेतला हा कोणता आहे प्रेशरवाला आहे आणि हा प्रेशर जो तो कशामध्ये दिला आहे तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे याचंही कन्वर्जन करायची आपल्याला गरज नाही आहे. आणि पी व्ही डायग्राम जर दिलं, पी व्ही डायग्रामवरून तुम्ही वर्क डन काढू शकता. बाय वर्क डन म्हणजेच त्याचा एरिया अंडर काढावा लागेल आपल्याला. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण वर्क डनचा फॉर्म्युला घेऊ. वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर. आता आपल्याला आयसोबॅरिकसाठी घ्यायचं आहे. आयसोबॅरिक म्हणजे ए बी. एरिया अंडर ए बी. ए बीच्या अंडर काय करायचं आपल्याला एरिया. याच्या अंडर एरिया घ्यायचा आहे. याच्या अंडर जर एरिया घेतला तर आज तुम्हाला दिसतोय रेक्टँग्युलर शेप. वाटलंच तर मी याला काय करतो तर शेडेड पार्ट करतो. एवढा आपल्याला अजून शेडेड केलेला आहे, एवढ्या पार्टचा एरिया आपल्याला या ठिकाणी काय करायचं फाइंड करायचा. ओके. वर्क डन आपण रिप्रेझेंट करणार आहे लेटर डब्ल्यू ने. एरिया जर घेतला तर याचा असतं लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ जर घेतला तर लेंथ आपण काय कन्सिडर करू तर ए बी कन्सिडर करू. आणि या ठिकाणी एक लेटर घेऊन टाकतो. सपोज तो काय घेतला तर मी ए बी सी डी झाला, हा ई कन्सिडर करतो आणि इथला पॉईंट काय कन्सिडर केला एफ कन्सिडर केला. ए बी म्हणजेच आपला ई एफ आणि हाईट घ्यावं लागेल. हाईट किती झालं तर ए ई आगा झाला तर तुमचा हाईट झाला. ए बी जर घेतला तर बी पॉईंटचा कॉर्डिनेट आहे 6 आणि ए पॉईंटचा कॉर्डिनेट आहे 2. या दोघांचं काय करा सबट्रॅक्शन करा. 6 - 2. आणि ए जर घेतला तर ए पासून तर ई पर्यंतचं डिस्टन्स याचं कॉर्डिनेट 0 राहील डायरेक्ट. आणि याचं जे कॉर्डिनेट आहे ते किती तर 4 × 10⁻² किती 2. 6 मधून 2 जर गेला तर याचा आन्सर येणार 4 आणि हा करायला परत 4 आणि 10⁻² म्हणजेच किती तर 10⁻² म्हणजे 100. 4 4 चा किती झाला 16 आणि 2 0 म्हणजे 1600. आणि वर्क डन कशामध्ये मेजर करणार तर जूलमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे त्या ऑप्शनसाठी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय 1600 जूल एवढं का असणार तर वर्क डन फॉर आयसोबॅरिक प्रोसेस.